Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadagaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are learning very interesting topic, that is using helping verb. How you मेक द क्वेश्चन सेंटेन्सेस. म्हणजे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंग्रजी भाषा रचनेत प्रश्नार्थक वाक्य कशी बनवतात किंवा प्रश्न कसे विचारले जातात टू बीच्या सहाय्यकारी रूपाच्या आधारे, म्हणजे टू बीचं सहाय्यकारी रूप पहिल्यांदा घेऊन प्रश्नार्थक वाक्य कसे तयार होते हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज लेट्स स्टार्ट. फ्रेंड्स, टुडे विल सी द हेल्पिंग वर्ब्स, दॅट इज डू अँड डज. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डू आणि डज या हेल्पिंग वर्बचा वापर करून इंग्रजी भाषा रचनेत प्रश्नार्थक वाक्य कशी केली जातात हे पाहणार आहोत. प्रथमतः आपण डूचा विचार करूया. डीओ डू. तर डीओ डू हे हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घेऊन, तर ज्या वेळेला करता आय असेल किंवा यू असेल किंवा वी असेल किंवा दे असेल, म्हणजे करता जर आय असेल किंवा यू असेल किंवा वी असेल किंवा दे असेल किंवा प्युरल वर्ड म्हणजे प्युरल नाउन असेल, तर त्यावेळेला डूचा वापर करतात. म्हणजे करता आय, यू, वी आणि दे असताना डूचा वापर करून इंग्रजी प्रश्नार्थक वाक्य बनवले जाते. फॉर एक्झाम्पल, डू यू अंडरस्टँड क्वेश्चन मार्क. डू यू अंडरस्टँड, तुम्हाला समजलं का? डू यू अंडरस्टँड म्हणजे तुम्हाला समजलं का. ओके. डू यू वेंट टू स्कूल, तुम्ही शाळेला गेलतात का? शेवटी क्वेश्चन मार्क. डू यू वेंट टू स्कूल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, डू यू वांट मनी. काय, तुम्हाला पैशाची गरज आहे का? डू यू वांट मनी म्हणजे तुम्हाला पैशाची गरज आहे का. डू यू ड्रिंक टी क्वेश्चन मार्क, तुम्ही चहा घेणार का किंवा तुम्हाला चहा चालतो का. किंवा डू यू ड्रिंक मिल्क क्वेश्चन मार्क. डू यू ड्रिंक मिल्क म्हणजे तुम्हाला दूध चालते का किंवा दूध हवे आहे का. किंवा डू यू लाईक डान्स, तुम्हाला डान्स करायला आवडतो का. किंवा डू यू लाईक अॅन ॲपल क्वेश्चन मार्क, तुम्हाला ॲपल आवडतं का. किंवा डू यू लाईक अॅन ऑरेंज क्वेश्चन मार्क, काय तुम्हाला ऑरेंज किंवा संत्र खायला आवडतं का. किंवा डू यू लाईक टू सी मूव्ही क्वेश्चन मार्क, काय तुम्हाला पिक्चर बघायला आवडतो का. किंवा डू यू लाईक टू रीड नॉवेल्स क्वेश्चन मार्क, तुम्हाला कादंबरी वाचायला आवडतात का. किंवा डू यू लाईक टू सी द फिल्म बॉलिवूड क्वेश्चन मार्क, बॉलिवूडचे पिक्चर तुम्हाला पाहायला आवडतात का. डू यू वॉन्ट टू डान्स, तुम्हाला डान्स करायला आवडतो का. किंवा डू यू वॉन्ट टू सिंग अ सॉन्ग, तुम्हाला गाणे गायला आवडते का. किंवा डू यू लाईक डान्स, तुम्हाला डान्स आवडतो का. लाईक म्हणजे आवडणे. किंवा डू यू नीड धिस बुक, तुम्हाला या पुस्तकाची गरज आहे का. डू यू नीड धिस बुक, या पुस्तकाची गरज आहे का. डू यू थिंक आय एम सेल्फिश, तुम्ही असं विचार करता की मी स्वार्थी आहे म्हणून. डू यू थिंक आय एम अ सेल्फिश. डू यू थिंक आय एम क्रेझी क्वेश्चन मार्क, तुम्हाला असं वाटतं का की मी वेडा आहे म्हणून. डू यू थिंक आय एम क्रेझी क्वेश्चन मार्क. तर अशा रीतीनं आपण डू सुरुवातीला टू बीचं सहाय्यकारी रूप किंवा हेल्पिंग वर्ब घेऊन इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे पाहिलेलं आहे. आता आपण
डज DOES डज हे सहाय्यकारी रूप घेऊन इंग्रजी भाषा रचनेत कसे प्रश्न विचारले जातात हे बघूया. डजचा वापर कधी करायचा? करता ज्या वेळेला ही सी इट या तिन्हीपैकी असेल. ही म्हणजे तो, सी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते, तो, ती, ते किंवा नुसतं ते. तर या तीन ज्या वेळेला करते असतात, करता ही असताना, करता सी असताना आणि करता इट असताना डजचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, डज ही नो यू? त्याला तुमच्याबद्दल माहिती आहे का? डज ही नो यू? त्याला तुमच्याबद्दल माहिती आहे का? डज सी प्ले हार्मोनियम? तिला हार्मोनियम वाजवता येतो का? किंवा डज सी प्ले पियानो? तिला पियानो वाजवता येतो का? किंवा डज सी प्ले हार्प? तिला वीणा वाजवता येतो का? किंवा डज सी स्पीक इन इंग्लिश? तिला इंग्रजी बोलायला आवडते का? किंवा डज ही स्पीक इन इंग्लिश क्वेश्चन मार्क? त्याला इंग्रजी बोलायला आवडते का किंवा येते का? डज ही लिव्ह हिअर? काय तो इथं राहणार आहे? डज ही लिव्ह हिअर? किंवा डज युअर डॉग बाईट क्वेश्चन मार्क? काय तुमचं कुत्रं चावतं का? डज युअर डॉग बाईट क्वेश्चन मार्क? म्हणजे तुमचं कुत्रं चावतं का किंवा कुत्रा चावतो का? डज सी लाईक ऑरेंजेस क्वेश्चन मार्क? काय तिला संत्री खायला आवडतात का? किंवा डज सी लाईक अँड ॲपल क्वेश्चन मार्क? तिला सफरचंद खायला आवडतं का? किंवा डज सी लाईक बनानाज? तिला केळी खायला आवडतात का? किंवा डज सी लाईक टू ड्रिंक मिल्क? तिला दूध प्यायला आवडतं का? किंवा डज सी लाईक टू सी मूव्हीज? तिला चित्रपट पाहायला आवडतात का? किंवा डज ही लाईक सिंग अ सॉन्ग? त्याला गाणी गायला आवडतात का? किंवा डज ही लाईक टू प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क? त्याला क्रिकेट खेळायला आवडतं का? किंवा डज ही लाईक टू रीड नॉवेल्स क्वेश्चन मार्क? त्याला कादंबऱ्या वाचायला आवडतात का? किंवा डज ही लाईक टू स्विम क्वेश्चन मार्क? त्याला पोहायला आवडतं का? किंवा डज ही लाईक टू एट नॉनव्हेज क्वेश्चन मार्क? त्याला नॉनव्हेज खायला आवडतं का? एक्सेट्रा एक्सेट्रा. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डू आणि डज या दोन टू बीच्या सहाय्यकारी रूपांचा म्हणजेच हेल्पिंग वर्बचा वापर करून सुरुवातीला इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात किंवा प्रश्नार्थक वाक्य कशी बनवली जातात हे पाहिलेलं आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज understand the concept of today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? And friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button, and beside the subscribe button, you got a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, we can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.